नमस्कार, आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपर महेश माळी सर. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे 2002 पासून त्यांनी या क्षेत्रात आपल्या कामाला सुरुवात केली. सुरुवातीला कन्सल्टिंग इंजिनियर म्हणून पण ते काम करत होते, आताही ते करतायत. पण त्याही पेक्षा नंतर त्यांचं क्षेत्र विस्तारलं आणि नंतर बिल्डर, डेव्हलपर म्हणून त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी सुरू केली. त्या मध्यमवर्गीयाचं प्रत्येकाचं स्वप्न असतं घराचं, ते या माध्यमातून पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलं. आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे आपल्या या व्यावसायिक प्रवासाबरोबर त्यांनी आणखीन एक पॅरलल प्रवास होता. तो म्हणजे क्रेडाईचे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून त्यांनी जबाबदारी यापूर्वी सांभाळलेली अतिशय उत्कृष्टरित्या. आणि आता लवकरच क्रेडाईचे अध्यक्ष इस्लामपूरचे ते होण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे ती पण जबाबदारी ते कसे पेलणार आहेत, त्यांच्या या कारकिर्दीमध्ये ते कुठले कुठले नवीन प्रकल्प सुरू करणार आहेत, आजवरचा त्यांचा हा सगळा अनुभव कसा होता, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? प्रेरणास्थान कोण होतं? आणि हा सगळा शैक्षणिक प्रवास कसा होता एकंदर? काय सांगाल? तर माझी शाळा म्हणजे माध्यमिक शिक्षण झालं ते इस्लामपूर हायस्कूल इस्लामपूर या शाळेमध्ये झालं. तदनंतर उच्च माध्यमिक 11वी-12वी विद्या मंदिर कॉलेज ऑफ सायन्स VMJC म्हणून आहे तिथं झालं. आणखी डिग्री कोर्स जो झाला तो त्यावेळी कासेगाव एज्युकेशन सोसायटी या नावाने होती ती आमची. आणि आता जे आहे ॲक्टिव्हिटी ते राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये माझं शिक्षण पूर्ण झालं. ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. मग हे सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर खरं सिव्हिल इंजिनिअरचा एक स्ट्रगल सुरू होतो. तो म्हणजे पहिली साईट मिळेपर्यंत. आणि बऱ्याचदा त्याला सुरुवातीच्या काळात कोणी विश्वास ठेवत नाही, विद्यार्थी दशेत असल्यामुळे. मग तो तुमचा प्रवास कसा होता? तो स्ट्रगल कसा होता? आणि पहिला जो वैयक्तिकरित्या पूर्ण केला तो प्रकल्प कुठला होता? तो करताना काही अडचणी आल्या का? कुणाच्या रेफरन्सनं तो मिळाला? कसं वाटलं तो सगळा? पहिल्या प्रोजेक्टची आठवण काय? पहिला प्रोजेक्ट जो मला मिळाला तो आमच्या कुसुमताई कन्या कॉलेज आहे त्यांच्या कॅन्टीनचा प्रोजेक्ट मिळाला होता. कॅन्टीनचा प्रोजेक्ट तिथं आमचे एक सर होते जे माझ्या परिचयाचे होते. त्या सरांनी मोठ्या विश्वासानं कॅन्टीनचं काम आहे म्हणून मला ते दिलं होतं. ते खूप म्हणजे वेगळ्या पद्धतीनं मला पूर्ण करता आलं, कारण का कॅन्टीन देताना फक्त कॅन्टीन म्हणून मी दिलं नव्हतं, तर ते ओपन स्पेस वगैरे, व्हेंटिलेशन वगैरे या बऱ्याच गोष्टींचा विचार केल्यानंतर त्यांना माझ्यातील त्या गोष्टी जाणवल्यानंतर मला पुढचे प्रोजेक्ट मिळत गेले. आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे आणखीन येऊया. त्या म्हणजे असा प्रश्न आहे की या इतक्या वर्षांमध्ये तुम्ही बघितलं असेल या आपल्या भागामध्ये की अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच जास्त आहे. आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकते, एखादी दुर्घटना घडू शकते. तर तुम्ही कशी ही परिस्थिती हाताळता साईटवर? अनस्किल्ड लेबर ॲक्च्युली हा म्हणजे असा विषय आहे की तो खरं तर बॅकबोन आहे आमच्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीचा. कारण का अनस्किल्ड असल्यानंतर त्या लोकांना आपण जे काही काम सांगेल ते काम ते पूर्ण करतात. अतिशय व्यवस्थित काम पूर्ण करतात. फक्त एकच गरज असते की त्यांना तुम्ही प्रॉपरली अगदी पूर्ण विश्वासात घेऊन तुम्हाला हे काम कसं करायचंय याची जर त्यांना कल्पना दिली तर ते अतिशय चांगलं काम पूर्ण करतात. फक्त त्यांना हँडल करणं हा जो पार्ट आहे तो तिथल्या साईट सुपरवायझरचा अदरवाईज कन्सल्टिंग इंजिनियरचा असतो. कारण का तर तो अनस्किल्ड लेबर म्हणजे काय असतो की तो डेली वेजेसवरती येणारा वर्कर असतो, जो आज येतो उद्या येत नाही. तो उद्या का येत नाही तर तुमची त्याच्याबरोबर असणारी ट्रीटमेंट कशी आहे याच्यावरती तो उद्या येत नाही. त्यामुळे तुम्ही त्याला जेवढी चांगली ट्रीटमेंट द्याल तो तेवढाच तुमच्याशी अटॅच होऊ शकतो. अटॅच राहील. बरोबर आहे. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियलमध्ये दोन्ही प्रकारे काम केलंय. बंगलो प्रोजेक्ट्सवर पण काम केलंय आणि अपार्टमेंटच्या माध्यमातून पण काम केलंय. मग त्यात प्रश्न असा आहे की बऱ्याचदा कस्टमरचं असं म्हणणं असतं की माझं बजेट थोडं कमी आहे किंवा एवढ्याच बजेटमध्ये आता ते बसवून द्या घर. तर अशा वेळेला मग बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता? बजेट आणि दर्जा हा जरी एकमेकाशी सांगड घालणारा जरी विषय जरी असला तरी बिल्डर म्हणून किंवा इंजिनियर म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला किती एखाद्या स्कीममध्ये एखाद्या प्रोजेक्टमध्ये किती प्रॉफिट हे करायचं, रेव्हेन्यू जनरेट करायचं आहे. कारण का तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जेवढी कामाची क्वालिटी चांगली कराल तेवढं ते काम सांगेल की हे काम कुणी केले. त्यामध्ये पैसे हे मिळतच राहतात, पण जेवढी तुम्ही कामाची क्वालिटी, कारण का तुम्ही तिथं तुम्हाला ते काम का म्हणून दिलंय तर तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात
आणखी तुम्हाला तिथं रेप्युटेड म्हणून तुम्हाला काम जर दिलं असेल, तर तुमचा तो प्रयत्न असला पाहिजे की तुम्ही त्यांच्या असणाऱ्या प्रत्येक खात्रीला प्रत्यक्षात उतरला पाहिजे, त्यांच्या विश्वासात पात्र राहिला पाहिजे. तर त्याच्यासाठी काय आहे, तर तुम्ही त्यांचं जे बजेट आहे त्या बजेटमध्ये तुम्ही त्यांना नक्कीच खात्रीशीर चांगल्या क्वालिटीचं दर्जाचं काम देऊ शकता. फक्त त्याच्यावरती काम थोडं असं करावं लागतं की थोडं शोधावं लागतं. प्रत्येक गोष्टीला पॅरलल सोल्युशन मिळतं. ते सोल्युशन मिळवून त्यांना द्यावं लागतं. बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे तो जरा या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. त्याच्या मागचे 2-3 डायमेन्शन असे आहेत. जसं मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही क्रीडाची फार महत्त्वाची जबाबदारी आता स्वीकारणार आहे. स्वतः बिल्डर डेव्हलपर आहात, इंजिनियर आहात आणि सांगली जिल्ह्यात इतके वर्ष काम करताय. तर सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास असं जर एक आपण डोळ्यासमोर आणलं एका इंजिनियरच्या नजरेतून, बिल्डर डेव्हलपरच्या नजरेतून, तर कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? जर आपल्याला येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये सांगलीचा एक सर्वांगीण विकास साधायचा असेल तर काय सांगाल? कुठल्याही जिल्ह्याचा, गावाचा विकास जो होतो, तो इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट हा त्याचा बॅकबोन आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट. आणखी त्याच्याबरोबर काय आहे, तर आता जे आपल्या म्हणजे ऑलरेडी सगळीकडे आता रोडची वगैरे कामं चालूच आहेत. तर ती कामं अतिशय दर्जेदार जेवढी होतील, की जेणेकरून येणारे आता काम केलंय, आणखी 5 वर्षानंतर तिथे मेंटेनन्ससाठी परत हे केलंय, असं नको. जेवढे तुम्ही लोकांना दर्जेदार रस्ते, दर्जेदार इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट म्हणजे कॉमन अमेनिटीज असतील, सॅनिटेशन असेल किंवा पार्किंगची प्रोव्हिजन असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा जेवढा बॅलन्स करून तुम्ही द्याल, तेवढी त्या तिथला असणारा जो एरिया आहे, तो तेवढा चांगला व्यवस्थित डेव्हलप होतो. कारण का? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की कुठलीही सिटी डेव्हलप होताना एका कोणत्याही गोष्टीवरती डेव्हलप होत नाही. तर त्याच्यामध्ये बॅलन्स लागतो. मग ते तुम्ही तिथं एज्युकेशनल हब म्हणून डेव्हलप करा, इंडस्ट्रियल हब म्हणून डेव्हलप करा, ऑटो हब म्हणून डेव्हलप करा किंवा आपलं तीर्थक्षेत्र म्हणून डेव्हलप करा. ह्या सगळ्यांचा जर तुम्ही प्रॉपर विचार केला, तर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट करताना या सगळ्यांचा विचार करून केला तर खूप चांगली डेव्हलपमेंट होऊ होऊ शकते. शकते. वाह! तुम्ही सर्वसमावेशक असा एक डेव्हलपमेंट प्लॅन मांडलात सांगली जिल्ह्याबद्दलचा. तर पण मग आता शासनाकडनं काय मागण्या असतील किंवा शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत, जर अशा सर्व क्षेत्रांवर ॲट अ टाईम काही काम करायचं असेल तर? आज बघा कसं झालंय, सांगली असू दे, कोल्हापूर असू दे, आमच्यातली जे यंग जनरेशन आहे, ते सगळीचे सगळी लोकं पुण्याकडे पळतात. का पळतात पुण्याकडे? इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आमच्या इथं कुठं कमी पडते, हे ह्या म्हणजे माझं गव्हर्नमेंटला अशी विनंती आहे, की तुम्ही थोडंसं त्याच्यावरती थोडासा जर प्रॉपर विचार केला, तर तुमच्या लक्षात येईल, की इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटमध्ये इथं कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे, आणखी इंडस्ट्री आपलं मेकॅनिकल इंडस्ट्री आहे. त्याच्यामध्ये काय कमी पडते ते तुम्ही जर दिलं, तर इथली यंग जनरेशन, यंग पॉवर जी आहे, ती मायग्रेट होणार नाही. हं, हं. ही सगळ्यात आणि महत्त्वाची ते गोष्ट इथं आहे. राहील. बरोबर आहे. इथं आणि राहील. इथं रोजगार निर्मिती सुद्धा होईल. रोजगार निर्मिती होईल. बरोबर आहे. दुसरं आता एक अवघड प्रश्न असा आहे, की इतके प्रोजेक्ट्स केल्यानंतर त्यातला एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली, जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट असेल, हं. तर तो कुठला प्रोजेक्ट असेल आणि त्या प्रोजेक्टमध्ये काय खासियत असेल, काय विशेषता आहे? आता मी आता रिसेंटली पूर्ण केलेला माझा ड्रीम प्रोजेक्ट म्हणूनच मी त्याच्याकडे बघतो. समाधान रेसिडेन्सी म्हणून माझा आता मी पूर्ण केलेला प्रोजेक्ट आहे. मी कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये काम करताना माझं मन असं कुठेतरी मला खातंय, की मी निसर्गाचा ऱ्हास करत ह्या गोष्टी डेव्हलप करतोय. तर त्यावेळी मी तिथं ह्या गोष्टीचा थोडासा समतोल साधण्याचा प्रयत्न केलाय. हं. त्याच्यामध्ये मी सोलर एनर्जीचा चांगला वापर केलेला आहे. त्याच्या लाईटची म्हणजे एम-एस-सी-बीसाठी सोलर एनर्जी वापरली आहे. नंतर दुसरी सोलर वॉटर हीटर सिस्टम बसवलेली आहे. ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट म्हणून मी एक कन्सेप्ट वापरले, ज्याच्यामध्ये बीम बॉटमपर्यंत उंचीच्या आमच्या विंडोज आहेत, की जेणेकरून तुम्हाला लाईट व्हेंटिलेशन अगदी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुद्धा व्यवस्थित मिळतं. नंतर ग्रीन बिल्डिंग जे रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग करून साईडचे जे सॉफ्ट सरफेस असतो, की ज्याच्यावरती सनलाईट पडल्यानंतर ती ॲब्सॉर्ब करते. ज्यावेळी आपण साईडचा जो यार्ड म्हणतो, ते यार्ड सुद्धा ज्यावेळी तुम्ही हार्ड करता म्हणजे त्याच्यावरती फ्लोरिंग वगैरे बसवता, त्यावरती ते पडलेली सनलाईट रिफ्लेक्ट होऊन तिथलं टेम्परेचर वाढलेलं असते. तर तिथं जर तुम्ही लॉन वगैरे असं ग्रीनरी जर प्रोव्हाईड केली, तर ते ॲब्सॉर्ब करतात. अशा सगळ्या गोष्टींवरती मी काम करून तो माझा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण केलेला आहे. आणखी त्याच्यामुळं काय आहे, की मला एक वेगळं समाधान मिळालंय. म्हणूनच मी त्याचं नाव देखील समाधान रेसिडेन्सी ठेवलेलं आहे. वाह!
हा एक प्रोजेक्ट आहे जो समाधान देणार आहे, आणि असा एखादा प्रोजेक्ट असतो जो थोडा त्रास देणारा असतो. म्हणजे सुरुवातीच्या काळात काही अडचणी येतात, आव्हान येतात, आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? असा प्रसंग म्हणजे कसं होतं, की काम करताना लोकांच्या अपेक्षा आपल्याकडून थोड्याशा वाढलेल्या असतात, की हे काम म्हणजे साइड मार्जिनच्या बाबतीत असू दे किंवा फ्रंट मार्जिनच्या बाबतीत असू दे. मग त्यावेळी काम करताना आम्हाला त्यांचा विचार करावा लागतो, की साइड मार्जिनच्या बाबतीत आता आम्ही कॉर्पोरेशनच्या बायलॉज प्रमाणे साइड मार्जिन ठेवत असतो. तर त्यांचं म्हणणं असतं, की ते तुम्ही अजून थोडंसं, कारण आम्ही हाय राईजला काम करताना आमच्या बिल्डिंगची उंची वाढली, की साहजिकच आहे, की दुसऱ्याची प्रायव्हसी थोडीशी डिस्टर्ब होते. हं. मग त्यावेळी आम्ही तो विचार करतो, की बाबा ठीक आहे, तुम्हाला असं पाहिजे ना, ठीक आहे, थोडंसं तुमच्यानी त्यांच्याशी ना आणि आपण चर्चा करून मी बाल्कनीत 1-2 वेळा आत घेतलेली आहे. 1-2 वेळा आमचा फ्लोर प्लेट जी होती, ती सुद्धा कॉम्प्रोमाईज केलेली आहे. नंतर एका साइटवरती तर मला असं जाणवलं, म्हणजे असं अडचण आली होती, की तिथं एक्झिस्टिंग नारळाची झाडं होती. हं. मला खरोखर खूप चांगलं वाटतं, की ती नारळाची झाडं मी न काढता तिथं मी तिथला जो फ्लोर प्लॅन होता, तो प्लॅन पूर्ण चेंज करून त्या नारळाच्या झाडाच्या बाजूला येणारी बाल्कनी मी दुसऱ्या बाजूला घेऊन ते नारळाचं झाड जे 30 वर्षापूर्वीपासून तिथं होतं, त्याची जागा मी अबाधित ठेवून ते काम व्यवस्थित पूर्ण केलं. हां. त्यामुळे निसर्गाचा आणि ह्याचा दोन्हीचा तुम्ही एकत्रित संधान घातला. दुसरं, कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय त्याची गुणवैशिष्ट्य बघता किंवा काय पॅरामीटर्स त्याला लावता आणि मग स्टील निवडता? स्टील हा सर्वात महत्त्वाचा आमचा कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीचा पार्ट आहे. आम्ही ज्यावेळी हे करतो, त्यावेळी पहिल्यांदा ओनरशी पण चर्चा करतो, की बाबा तुमचा त्याच्याबाबत रिव्ह्यू किंवा काय आहे. तर त्यांनी जर आम्हाला लिबर्टी थोडी दिली, तर आम्ही सजेस्ट करतो आपल्या स्टीलच्या बाबत ह्या कंपन्या आहेत. ह्या कंपन्यांच्या बाबतीत तुमचं काय हे आहे. मग त्यानंतर लोकं आम्हाला सजेस्ट करतात. काय आहे, की पहिल्यांदा लोकांच्या पर्यंत म्हणजे आमचे जे ओनर आहेत त्यांच्यापर्यंत कोणती कंपनी पोहोचलेली आहे. कारण का आम्ही एखादी विशिष्ट कंपनी जर सजेस्ट केली, तर त्यांचा आमच्याबाबत एक गैरसमज निर्माण होतो, की बाबा हे वेगळ्या क्वालिटीचं मटेरियल आहे किंवा काय असं. तर त्यांचा पहिल्यांदा व्ह्यू लक्षात घेऊन परत आम्ही कंपनी हे करतो, सिलेक्ट करतो अशी, की ज्याची आम्हाला वापरल्यानंतर आलेला अनुभव आणि त्याची आमच्या रिलायबिलिटीला उतरलेली त्यांची सगळे जे पॅरामीटर्स आहेत, ह्या निकषांवरती आम्ही कंपनी आणखी स्टील सिलेक्ट करतो. मग आयकॉन स्टील आजपर्यंत कुठल्या प्रोजेक्टवर वापरलाय का? तुमचा अनुभव कसा आहे, प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून? आयकॉन स्टील माझ्या आता 3 प्रोजेक्टवरती समाधान रेसिडेन्सीला देखील वापरलेला आहे. आता माझा एक एसी बँक्वेट हॉलचा प्रोजेक्ट चालू होता, जो आता रिसेंटली पूर्ण झालेला आहे. त्याच्यावरती देखील वापरलेला आहे. आणखी एक प्रायव्हेट बंगलोला देखील वापरलेला आहे. तर बेसिकली आयकॉन स्टीलचा मला अनुभव खूप चांगला आहे. कारण का आयकॉन स्टील ची एक तर सर्व्हिस, की बाबा मला ह्या क्वालिटीचं हे मटेरियल एवढ्या दिवसात एवढ्या ह्याच्यात पाहिजे आणि त्या क्वालिटीचं ते मटेरियल मला विदिन माझ्या टाईम लिमिटमध्ये मिळत होतं. हा एक विषय. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, की आयकॉन स्टीलची जी क्वालिटी आहे, जी आता एक उदाहरण जर सांगायचं झालं, तर आम्हाला स्टिरप्स तयार करावे लागतात. त्याला आम्ही कन्स्ट्रक्शन लँग्वेजमध्ये रिंगा म्हणतो. तर त्या रिंगा तयार करताना रिंग तयार झाल्यानंतर ते कन्स्ट्रक्शन लेबर अशी रिंग बनवल्यानंतर अशी खाली टाकतात. ती जर तो एक चेकिंग पॅरामीटर आहे बरं का. बरं. तर ती जर स्टील क्वालिटी जर त्या पद्धती नसेल, त्याच्यामध्ये कार्बन कंटेंट जर जास्त असेल, तर ती रिंग म्हणजे प्रत्येक रिंग नाही, एक 4-5 रिंग नंतर एक रिंग ऑटोमॅटिक कट होते. ओके. मग तसा अनुभव मला आयकॉनच्या बाबतीत एकदाही कधी आला आलेला नाही. नाही. हं, हं. म्हणून मी त्या कार्बन कंटेंटच्या बाबतीत तर 100% सॅटिस्फाय असल्यामुळं मला आयकॉन स्टीलच्या बाबत अगदी खात्रीशीर गुणवत्तेबाबत अगदी खात्री आहे. वाह! आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, म्हणजे जेवढा तुमचा या क्षेत्रातला अनुभव आहे, ऑलमोस्ट तेवढ्या वयाची मुलं जेव्हा या क्षेत्रात आता येतात, म्हणजे अर्थात नवीन फ्रेशर इंजिनियर येतात, तर त्यांना तुम्ही काय सल्ला या क्षेत्रात येण्यापूर्वी द्याल? तुम्ही कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये येताना हे विचार करा, पहिल्यांदा हे लक्षात ठेवा, की कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये येताना तुमची भूमिका काय आहे? तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात. सिव्हिल इंजिनियर म्हणून तुम्ही काम करताना एखादा क्लायंट तुमच्याकडे आल्यानंतर तो त्याचं स्वप्न घेऊन तुमच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुमची ही भूमिका खूप महत्त्वाची आहे,
की तुम्ही त्यांच्या स्वप्नाला पूर्णतः न्याय दिला पाहिजे. हम्म. प्रत्येक वेळी आपण असा विचार करून नाही चालणार की मी इंजिनियर आहे. तुम्ही त्या क्लायंटला देखील कन्सिडर करून त्याला जास्तीत जास्त गुणवत्तापूर्वक काम देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्की त्याचं फळ चांगलं मिळेल. कारण का तर ते काम मी मगाशी म्हटलं तसं ते काम सांगतं की हे काम कुणी केलंय. त्या क्लायंटनी सांगण्याची गरज देखील लागणार नाही की एवढं जर तुम्ही गुणवत्तापूर्ण काम जर केलं तर ते काम कुणी केलंय ही तर तिथे येणारी लोक विचारतील आणि ते तुमचं नाव जाणून घेतील. हेच त्याच्या मागचं सगळ्या यशाचं रहस्य. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर बिल्डर डेव्हलपर महेश माळी सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की तुम्ही चांगलं दर्जेदार बांधकाम हेच तुमच्या यशाचं कायम रहस्य असतं. कारण ते बघून लोक पुन्हा तुम्हाला पुढच्या साईटसाठी विचारत असतात, अगदी. त्यातनं तुम्हाला नवीन रेफरन्सेस मिळत असतात. आणि अर्थात जसं चांगलं प्रामाणिकपणे तुम्ही काम केलं, कारण लोक आयुष्याची संपूर्ण पुंजी तुमच्या हातात देत असतात अगदी बरोबर. विश्वासानं. त्यामुळे त्याच विश्वासाला आणि भिंतीला दोन्हीला तडा न जाऊ देता जर तुम्ही काम केलं तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार. खूप आणि जी जबाबदारी आता तुम्ही नवीन स्वीकारणार आहे त्यात अर्थातच तुम्ही नवीन चांगले उपक्रम या राबवाल या तुमच्या टेन्युअरमध्ये. अशाच आयकॉन स्टील तर्फे आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.